राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतर्फे सगर गवंडी, राजगवंडी, व्यंकटेश गवंडी, उप्पार आणि बेलदार समाजाचा स्नेह मेळावा आणि गुणवंतांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या सत्कार सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि यश संपादन करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या राज्यस्तरीय भव्य सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील सत्कार मूर्ती आणि मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप सगर होते। कार्यक्रमाचे उद्घाटक तथा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आणि तेलंगणा राज्यातील उद्योजक श्रीराम रामलू सगर होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून मज्जारी चन्ना रायडू, उमरगा तालुक्यातील युवा उद्योजक अनिल पप्पू सगर, कोल्हापूरचे कृष्णा गवंडी, उदगीर येथील दत्तात्रय सगर, सोलापूरचे चंद्रकांत सगर, यवतमाळ येथील नानासाहेब ताटेवार, पुणे येथील नामदेव शिराळकर, नांदेडचे भागोराव कगेवाड, किलतचे रमेश मरडे, विजय सगर, देवणी येथील गोपीनाथ सगर, उदगीरचे शिवाजी सगर, राम सगर, रवींद्र सगर, लातूर येथील सुदर्शन गुंठे, विजय सगर, पंढरी अलुरे, राजू गसगर, सूर्यभान आयनिले, मदनेश्वर घोणशेट्टे, श्रीमती जयश्री सगर, गंगाधर जंगमवाड, डॉक्टर व्यंकटेश मेतन आदींसह महाराष्ट्र राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील मान्यवर यावेळी उपस्थित असल्याचे दिसून आले। पंढरपूर सारख्या आध्यात्मिक नगरीमध्ये आपल्या समाजाची स्वतःची एक वास्तू असावी आणि या वास्तूतून संबंध महाराष्ट्रभर एक समाजामध्ये परिवर्तनाचं वारं वादळ निर्माण आपल्याला करता यावं, समाजाला परिवर्तनाची दिशा द्यावी, समाजामध्ये शैक्षणिक विकासाचा विचार करावा। कारण शिक्षण हे आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। अशा परिस्थितीमध्ये ही एक केंद्र या अध्यात्माच्या नगरीमध्ये व्हावं। कारण जगाच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसं पंढरपूरला येतात, तेव्हा त्यांना सेवाही मिळावी, एक प्रेरणाही मिळावी। या भूमिकेतून आम्ही हा संकल्प केलेला आहे आणि लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून, आमच्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांच्या आशीर्वादातून हा संकल्प येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आम्ही संकल्प हा पूर्ण करू असा आम्हाला आत्मविश्वास आहे। या कामामध्ये महाराष्ट्रभरातल्या सगर, गवंडी, लोणारी इत्यादी समाज, हा समाजाला सुद्धा एकत्र आणण्याचं काम, एकत्र येण्याचा विचार देण्याचं काम या वास्तूमधून केलं जात आहे। आम्ही जो सत्कार आयोजित केला तो विशेष गुणवंतांचा सत्कार केलेला आहे। आमच्या समाजामधल्या मुलांना, विद्यार्थ्यांना पुढचे सत्कार पाहिल्यावर एक प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये एक उर्मी तयार व्हावी, ऊर्जा तयार व्हावी, केवळ याच उद्देशाने आम्ही समाजातले जे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, किंवा समाजातली जे अन्य सैनिकी क्षेत्र असेल, पोलीस दल असेल, अशा विभागामध्ये ज्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे, ज्या स्थान मिळवलेलं आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांना समाजाच्या समोर आणून पुढच्या भविष्य काळामध्ये यातून असंख्य विद्यार्थी यातून घडावेत, या भूमिकेतून आम्ही हा प्रकल्प या ठिकाणी केला। संस्थेचे सचिव प्राध्यापक पी.एन. सगर आणि विश्वस्त राजू गणपतराव सगर, सूर्यभान आयनिले, मदनेश्वर घोणशेट्टे, श्रीमती जयश्री सगर, गंगाधर जंगमवाड, सिद्धाराम सगर,
श्रीमती कमल सगर, देविदास राजापुरे, बाबूराव आईनी, सिद्धराम आचेमवार, अनिल उर्फ पप्पू सगर, भगीरथ सगर, विनायक सगर आणि कृष्णराव बच्चेवार यांच्या एकूण सहकार्याने या संस्थेचे राज्यव्यापी समाज प्रबोधन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडत आहे। नमस्कार, माझे नाव सगर अश्विनी। मी डॉक्टर ऑफ फार्मसी हा कोर्स पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे। आज इथे मी राजा भगीरथ राजा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आमंत्रित भगीरथ राजा गौरव पुरस्कार यासाठी निमंत्रित होते। त्यासोबतच माझा हा गौरव पुरस्कारच नसून ही एक जबाबदारी व एक प्रेरणा आहे समाजावरती की या समाजाला यशस्वीरित्या शिक्षणामध्ये कसं पुढे नेता येईल या वाटचालीसाठी ही एक प्रेरणा आहे। हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ डॉक्टर अश्विनी हनुमंत सगर. I have pursued Doctor of Pharmacy from Latur district. I have came with my family to this program for the Raja Bhagirath Charitable Trust. I was invited for Raja Bhagirath Gaurav Puraskar. I have received the award along with my family, and also I would like to convey this message to all the girls all around the nation that we are not a backward class. We can improve ourselves by giving education to ourselves and by helping our community. And I would like to remind one thing that as I have been invited for the Gaurav Puraskar, this is a very nice encouragement for the youth all around our society. So that's why I would like to thank to all the Raja Bhagirath Charitable Trust. Thank you so much. प्रतिनिधी सचिन बित्री, NTV न्यूज मराठी, पंढरपूर, सोलापूर।